नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज मी मस्त आपणास मांदेलीचं लालसार आणि मस्त असं मांदेली फ्राय आणि बांगडा फ्राय करून दाखवणार आहे. आता मांदेली तुम्ही म्हणाल एवढीशी मांदेली, पण खरं सांगू या मांदेलीला छान अशी चव असते. आपण मोठी मच्छी तर खातोच, पण एकदा तुम्ही मांदेलीचं लालसार किंवा मांदेली फ्राय, कुरकुरीत मांदेली फ्राय अशी खाऊन बघा, खरंच खूप छान लागते. आता हे जेव्हा आपण बाजारातून आणतो त्यावेळेला आपल्याला धुवायच्या आधी मस्त असं मीठ लावून ठेवायचं. जवळजवळ अर्धा एक तास जरी मीठ लावून ठेवलं तर मच्छीला छान असं मीठ लागलं जातं. आणि त्याच्यानंतर आपल्याला मच्छी साफ करून मग व्यवस्थित आपल्याला ती धुवून घ्यायची असते. आता त्यासाठी वाटण कोणतं लागतं, त्यासाठी बघा, मी ही बेडकी मिरची घेतलेली आहे, धणे, तिरफळं 10-15 अशा बेडक्या मिरच्या घेतलेल्या आहे. तिरफळं हे आवर्जून मच्छीच्या सारात घातलं जातं, त्याच्यामुळे तिरफळं तुम्हाला बाजारात मिळत असेल तर तिरफळं. आता हा ओला नारळ घेतलेला आहे, आता नारळ आपण भरतो तर त्यातलं पाणी सुकलं जातं, त्याच्यामुळे हे कपची काढून ओल्या नारळाचा हा किस घेतलेला आहे, म्हणजे कपची काढून घेतलेली आहे. विळीवरती बारीक अशी कापं करून घेतलेली आहे. ती आपल्याला ह्यामध्ये एका वाटीची ओल्या नारळाचं कापं घालून 10 ते 15 बेडक्या मिरच्या घालून, 1 चमचा धणे, 10-15 तिरफळं असं घालून आणि कांदा एक आपल्याला उभा केलेला कांदा घालून आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता लसूण मी घालायला विसरलेली, आधी मी नंतर मग लसूण घालून पण त्या पुन्हा वाटण केलेलं आहे, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच. आता हे कांदा घालून यामध्ये आता हे व्यवस्थित असं बारीक कंदासारखं वाटून घ्यायचं आहे. जाड सरसरीत वाटून घेतलं. आता ह्यामध्ये हाताबरोबर मी हळद पण घालून घेतली आणि थोडंसं पाणी घालून आता आपल्याला यामध्ये वाटून घ्यायचं आहे. आता हे बघा, थोडंसं वाटल्याच्यानंतर लसूणची आठवण आली. लसूण तर पाहिजे, लसूणमुळे आपल्याला हिवसपणा पण नाही आणि छान अशी आपल्या लाल साराला चांगली चव येते. आता हे बघा, मच्छी अशी मी मांदेली ही चांगली साफ करून घेतली, व्यवस्थित अशी धुवून वगैरे घेतली. आणि आता हे बघा, हे लालसार आणि ही मांदेली. आता तुम्हाला मी प्रथम मांदेलीचं लालसार करून दाखवते. एका पॅनमध्ये मी 1 पळी तेल घालून 5-6 लसणीच्या पाकळ्या बारीक केलेल्या त्या घालून, लसणीच्या पाकळ्या छान अशा भाजल्या गेल्याच्यानंतर आपल्याला 1 कांदा बारीक केला आहे तो घालून घ्यायचा. कांदा पण व्यवस्थित भाजला गेला पाहिजे, नरम होऊ नाही द्यायचा, पण भाजला गेला पाहिजे. नाही तर आपण कसं भाजीमध्ये कांदा नरम झाला की लगेच टोमॅटो घालतो, तर मच्छीच्या कढीमध्ये कांदा थोडासा असा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. भाजला गेल्याच्यानंतर आपल्याला हे जे लाल साराचं जे वाटण केलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. व्यवस्थित वाटण घालून वाटण छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. व्यवस्थित वाटण परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला किती जाड पातळ करायचं आहे त्यानुसार आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही म्हणाल ही एवढीशी मांदेली, हिला काय तर खरं सांगते, मांदेलीला खूप छान अशी चव असते. त्यामध्ये जरी मांस नसलं तरी मांदेलीला छान चव असते. तुम्ही एकदा मांदेलीचं सार किंवा मांदेली नुसती फ्राय करून कुरकुरीत अशी खाऊन बघा, खूप छान वाटणार. आणि काटा पण लागत नाही मांदेलीचा, त्याच्यामुळे मांदेली खायला छान लागते. त्याच्यामुळे मांदेलीचं सार मी तुम्हाला आज मंडळी करून दाखवते. प्रत्येक वेळेला सुरमई म्हणा किंवा हलवा म्हणा, पापलेट म्हणा, हे आपण खातच असतो. ते एकदा मांदेलीचं सार पण करून बघा, अशा प्रकारे खूप छान लागतं. किंवा मांदेली फ्राय पण करून बघा. मांदेली फ्राय तर 1 नंबरच लागते मंडळी, कुरकुरीत अशी खायला. आता हे बघा, मी मस्तपैकी असं व्यवस्थित असं त्यामध्ये पाणी घालून आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि हाताबरोबर मी यामध्ये कोकमं घालून घेते. काही लोक नंतर घालतात, पण मी हाताबरोबर घालून घेते, जेणेकरून आपल्या मस्त असं साराला आंबटपणा उतरतो आणि आपली मच्छीची सार पण छान होतं. आणि जर हळदीचं पान असेल मंडळी तर तुम्ही हळदीची पानं पण घालून घ्या. माझी हळदीची पानं लवकरच संपली यावेळेला. तर हळदीची पानं घातली ना, म्हणजे असं गाठ मारून त्यामध्ये घातली ना, तर हळदीच्या पाण्याने अजून छान मच्छीच्या कढीला चव येते. आता आपल्या मच्छीच्या कढीला ह्या छान अशी उकळी वगैरे येऊन गेल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये ही मांदेली सोडून आपल्याला बारीक गॅसवरती शिजवून घ्यायची. फास्ट गॅसवरती शिजवायचं नाही, नाहीतर जास्त शिजली गेली का मग ती त्यामध्ये मोडली जातात. कोणतीही मच्छी तुम्ही छान असं आपलं लाल सार असतं ना, ते शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये मच्छी सोडायची असते. हे बघा मंडळी, छान असं आपलं हे मांदेलीचं आता सार तयार झालेलं आहे मस्तपैकी. आपण पण अशा प्रकारे नक्की करा. आता मी मस्तपैकी तुम्हाला मांदेली फ्राय करून दाखवते. तर आपण आता मांदेली फ्रायचा हा पण व्हिडिओ पाहूया. 1 नंबर असं होते, तुम्हाला दाखवते बघा. मस्त असं आपलं हे लालसार झालेलं आहे. आपण पण अशा प्रकारे मांदेली बाजारातून आणून मस्तपैकी मांदेलीचं लालसार करा. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि मस्तपैकी मांदेली फ्राय करायला घेऊया. हे बघा मंडळी, आता आपण हे मांदेली बांगडे व्यवस्थित असे धुवून घेतलेले होते.
त्याला आपण आता आधी मीठ लावून घेतलं, नंतर आपल्याला ह्याला आगळ लावून घ्यायचं आहे. आगळ लावल्यामुळे काय होतं माहिती आहे, म्हणजे व्यवस्थित आपले मच्छीला आंबटपणा पण येतो छान असं, आणि हिवसपणा असतो तो पण निघून जातो, आणि मीठ आणि आगळ व्यवस्थित आपलं आधी लागलं जातं, आणि नंतर आपल्याला त्याला मसाले लावून घ्यायचे. आता हे मी छान व्यवस्थित असं आगळ लावून घेते. तुमच्याकडे जर आगळ नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस ह्याचा जरी वापर केलात तरी तुम्हाला ते बरं पडेल. आता हा आपण जो आगळ आलेला आहे साईडला, त्याच्यातच आपल्याला 1 चमचा लाल तिखट मसाला, थोडीशी हळद हे घालून आता आपल्याला सर्व मिक्स करायचे, आणि ते मसाले आपल्याला ह्या मच्छीला लावून घ्यायचे. आलं लसूणची पेस्ट पण मी लावते कधी कधी. आपल्याला मच्छीचं लाल साराचं जे ग्रेव्ही असते त्याचा पण वापर करते, आणि ह्या अशा प्रकारे पण करते. वेगवेगळ्या प्रकारे मी मंडळी मच्छी फ्राय करत असते, म्हणजे आपल्याला जसं जमतं तशा प्रकारे मी मच्छी फ्राय करत असते. वेगवेगळ्या प्रकारे मच्छी फ्राय केली तरी मच्छी फ्राय छानच लागते. तर मी अशी वेगवेगळ्या प्रकारे मच्छी फ्राय करून तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेला दाखवलेली आहे. आता ही अशी मी तुम्हाला साध्या प्रकारे करून दाखवते, कारण मांदेलीला जास्त काय आपल्याला मीठ मसाला जास्त त्याला मालिश करायची गरज लागत नाही. मांदेली छानच अशा प्रकारे साध्या प्रकारे छान अशी कुरकुरीत होऊन जाते. तर आता हे बघा, मी मीठ मसाला वगैरे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. छान आपलं थोडा वेळ ते मॅरिनेट झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला पीठ वगैरे लावून घ्यायचं आहे. तर आता हे व्यवस्थित आपलं मॅरिनेट झाल्याच्या नंतर तांदळाचं पीठ, रवा, मीठ, लाल तिखट मसाला, हळद हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र करून घेतल्याच्या नंतर आपल्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही जर रवा नाही वापरत असाल तर नुसतं तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल, कारण तांदळाच्या पिठाचा वापर केला ना तर थोडंसं काय होतं माहिती आहे, आपल्या त्या मच्छीला चांगलं कोटिंग राहतं. नुसतं रवा लावला तर रवा कसा तो जास्त घळघळला जातो आणि तो आपल्या तव्यावरती निघला जातो. त्याच्यामुळे तांदळाच्या पिठाचा वापर तुम्ही मंडळी नक्की करा, किंवा नुसतं तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल, पण रवा आणि तांदळाचं पीठ जरी वापरलात तरी चालेल, पण थोडंसं तांदळाचा पिठाचा वापर तुम्ही मंडळी नक्की करा, जेणेकरून आपलं हे कोटिंग हे व्यवस्थित राहतं आणि निघलं जात नाही. आता आपण मांदेली, बांगडे ह्याला सगळं व्यवस्थित असं कोटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मांदेली फ्राय करताना मंडळी जास्त तेलाचा वापर करू नका, कारण मांदेली ही छोटीशी आहे आणि तिला कुरकुरीत करण्यासाठी थोडासा तेलाचा वापर करून आपल्याला ही मांदेली कुरकुरीत अशी फ्राय करून घ्यायची. आणि कुरकुरीत फ्राय केल्यामुळे माहिती आहे मंडळी, मांदेली खूप छान होते. तुम्ही जास्त तेलाचा वापर केलात तर त्याला चिकचिकीतपणा जास्त येतो आणि ती नरम होते. त्याच्यामुळे आपल्याला कुरकुरीत मांदेली जर करायची असेल तर कमी तेलामध्येच आपल्याला ती बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायची. फास्ट गॅस अजिबात करायचं नाही, पूर्ण बारीक गॅस करून फ्राय करून घ्यायची. जितका वेळ लागेल तितका आपली मांदेली ही चांगली फ्राय होऊन जाते. त्याच्यामुळे बारीक गॅस करून आपल्याला आता ही फ्राय करून घ्यायची. एक बाजू झाली की आपल्याला ती दुसरी बाजू पलटी करून घ्यायची. दुसरी बाजू झाली की आपल्याला तव्याच्या साईडला आपल्याला ती काढून ठेवायची. आता आपली बघा ही व्यवस्थित अशी एक बाजू झालेली आहे की तव्याच्या साईडला गरम तवा असतो, त्याच्यामुळे साईडला अजून काढून ठेवली की अजून ती छान अशी कुरकुरीत होऊन जाते. त्याच्यामुळे हे बघा सर्व आपण तव्याच्या साईडला काढून घ्यायची, आणि मध्ये पुन्हा तेल घालून बाकीची राहिलेली जी मांदेली आहे ती व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची. जी मांदेली आपण फ्राय करून घेतो ती आता साईडला काढलेली मांदेली आहे ती आपण काढून घ्यायची, आणि मध्ये राहिलेली जी मांदेली असते ती फ्राय केलेली ती पुन्हा साईडला घालून आपल्याला जी काही मच्छी असेल, बांगडी म्हणा तुम्ही काय आणखी, अशा प्रकारे फ्राय करून घ्यायची. अशा प्रकारे केलात ना तुम्ही फ्राय तर मांदेलीला किंवा तुमच्या मच्छीला जे तेल असतं ते खाली मध्ये उतरलं जातं आणि मच्छीला जास्त तेलकटपणा राहत नाही. आणि आता बांगडे फ्राय करताना मी कढीपत्ता किंवा लसूण याचा वापर करते. तर आता हे मी कढीपत्त्याचा वापर केलेला आहे, कारण कढीपत्त्याचा वापर केला ना की बांगड्याला थोडा हिवसपणा येत नाही, छान असा सुगंध येतो. त्याच्यामुळे कढीपत्ता नक्की वापरा. आता ही बघा मस्तपैकी आपली मांदेली बघा कुरकुरीत कडक अशी मस्त झालेली आहे. तर छान अशी आता ही मी मांदेली बांगडा फ्राय करून घेतलेला आहे. आपण पण मंडळी नक्की अशा प्रकारे मंडळी मांदेली फ्राय करा. हे बघा मंडळी मी आपणास मस्त अशी मांदेली फ्राय, बांगडा फ्राय, मस्त असं मांदेलीचं लालसार करून दाखवलेलं आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ मनापासून पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.